या बिबुलीच्या झाडाखाली आला ना त्याचं अंग सुचते. एवढं हे खतरनाक झाड आहे. आम्हाला अंग सुजू नये खाण्याची इच्छाच आहे, कारण तर चवच खूप राहते याची जबरदस्त. एका खट्याने पक्क्या बिबुल्या खाल्ल्या मी आणि जे अटकलं नाही नड्ड्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललंय, तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आता आम्ही चाललो वावरामध्ये, वावरातला रानातला रानमेवा गोळा करण्यासाठी. म्हणजे परवा मी जे 2 व्हिडिओ अपलोड केले होते, 2-3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि परवा एक व्हिडिओ अपलोड केला होता. आम्ही बिबुल्या नावाचे फुलं भाजले होते, तर अनेक भावा बहिणींनी कमेंट केले आहे का ते प्रत्यक्षात आम्हाला झाड दाखवा. तर माझं सुद्धा मत होतंच ते झाड दाखवायची माझी इच्छा होती, पण तुम्ही सुद्धा कमेंट केली आहे. आता आज आम्ही ठरवलं आहे ते प्रत्यक्षात झाडच तुम्हाला दाखवायचं. तर त्यासाठी आम्ही आता चाललो. तर मग व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा. आणि नवीन कोणी असाल या चॅनलवर तर आमच्या जीवनातले व्हिडिओज पाहण्यासाठी आणि आम्हाला आवडणाऱ्या विदर्भातल्या पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. चला आता डायरेक्ट रानात गेल्यावरच दाखवतो. रानमेवा तुम्हाला दाखवतो. बघा भावा बहिणींनो, हा घोस बापून आत्ता खाली पाडला. बघा हे अशा प्रकारे घोस लया पुन्हा भरतं सापडते. तशा लई झाल्या खतम, लोकांना घेऊन पळाल्या. लोक घेऊन पडते ना. आता यातून गुरुवारी दिवशी यातून लई लोक जाते, यातून परत गावातून लोक येते बाजारात जासाठी, तर घेऊन पडते लोक. आता खायचं आता वस्तू आहे, घेऊन पडते. का कोणाला मग असं सांगा. सापडला बापू? काय सांगेल पाहता खालच्या बघा, लई कच्चे आहे ना. वळा तेवढं पाण्यात हो याचा आहे पण शेंड्यावर जास्त नाही पिकून. लोक नेते ना तर पिकून नाही. बघा मित्रांनो किती सापडते पाहू आता. केले कदन नाही तेवढ्या वाटत. आता इकून होतो पा, इकून आहे का तोड मग आहे तर पाय बरोबर तोड. मित्रांनो हे झाड लय खतरनाक राहते. काही लोकांना हे झाड सहन नाही होत. माझा भाऊ आहे गणेश, तो या बिबुलीच्या झाडाखाली आला ना त्याचं अंग सुचते. एवढं हे खतरनाक झाड आहे. आम्हाला काय होत नाही, आम्हाला स्वतः सहन. तर काही लोकांना नाही होत सहन. मित्रांनो असं हे खतरनाक झाड आहे. हा हो, मला काही वाटत नाही. तर आमच्या ते गणेशले बाबू, तुला गणेशले एकदम मोठंच नाही झाड. ते आत्ता येते का नाही का मोठं झाल्यावर. पहिलं तर कसं जमीन आहे तुझ्यापेक्षा वेळेपेक्षा थोडा लहान असन, 2-3 वर्षांनी किंवा त्या वयाचा असन, तेव्हा त्याचं अंग सुजे. त्या झाडापाशी आलं तरी मग माय वळके कधी म्हणे तुला अंग पाहून सुजलं ते म्हणे, ते डोळे सुजले म्हणे, हातपाय सुजल्यासारखं वाटते म्हणे. मग म्हणे तो बिबलीच्या झाडापाशी गेलता का म्हणे. ते नाही गेलं म्हणे. मारते म्हणे का का नाही गेलं म्हणे. मग माहे वडके तू गेला म्हणे बिबुलीच्या झाडा बुडी, म्हणून तू अंग सुजलं म्हणे. मग म्हणे हो म्हणे गेलो म्हणे, खावशा वाटते म्हणे, तर गेलो म्हणे. आता खाण्याची इच्छा, तेवढं अंग सुजू नये खाण्याची इच्छाच आहे, कारण तर चवच खूप राहते याची जबरदस्त. मस्त चव लागते याची, म्हणून प्रत्येकाला वाटते खावस. पद्धतशीर खाल्लं तर बरं राहते, नाही तर हानिकारक आहे. बघा आता कच्चं तर खाली जमतच नाही. येतं होतं मी बकरी चालत येतं याच ठिकाणी. बकरी त्या वर्षी 5 का 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका खट्याने पक्क्या बिबुल्या खाल्ल्या मी आणि जे अटकलं नाही नड्ड्यामध्ये, अटकलं. दम घेणं होई नाही. मला वाटलं आता मरते आता म्हणलं. मग थोड्या वेळा मी कसं केलं, एक युक्ती केली. मी श्वास छाती आपली जोरात दाबत जाव, पोट दाबत जाव, शरीर दाबत जाव, हां, आणि लवल्यासारखं करत जाव. त्यामुळे काय झालं, साहजिकच श्वास वर खाली झाला आणि मग बरोबर गेलं पोटामध्ये. तेव्हा थोडंसं मला बरं वाटायला लागलं. असं झालं तर मित्रांनो ह्या वर्षी इथे बाबू. म्हणून
सावधानपूर्वक हे झाडाची या फुलं खा लागते. वाढल्या का टाक मग वाढल्या का हा अरे पळू का खाली टाक बरं मी खाली पाहतो टाक 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 मी पाहतो तर कुठं पडले येतं दिसलं दाखवतो पहा मित्रांनो तुम्हाला वाढलेल्या बघा जास्त नाही वाढल्या मध्यम वाढून आहे बघा 2 सापडल्या हातामध्ये आहे बघा मध्यम वाढून आहे. अशा थोड्याशा चिमलेल्या असल्या वाढलेल्या तरी खाल जमते काही हलकत होत नाही. पण अति कच्च्या असलं तर तसं एक दोन खाल्ल्या कच्च्याचं काही होत नाही. पण एका खट्याने लई खाल्ल्या आपण तर मग ते हानिकारक ठरते. आता खातो पहा मी आता बघा आता थांबा काढतो पहा हे बघा हे अशा प्रकारे काढून घेतल्या. आता आमचा बापू बघा झाडावर बिबुल्या तोडत आहे. बापू चांगला तोड. फुलं काढल्यावर हे बघा हे अशा प्रकारे बिबा उरते. हा बिबा लई कामी आहे. पळजीब लोंबली असल हे तेल लावायचं पळजीबुली आतमध्ये कसा आहे खोकला जात नसन यानं खोकला एका दिवशी जाते. जेवढा पॉवरफुल आहे लई कामाचा मित्र रे. आपली सांधे दुखत असेल कंबर दुखत असेल रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल आरोग्यशक्ती वाढवायची असेल तर खूपच फायदेशीर आहे. याच्यामध्ये मित्रांनो आतमनच्या भागामध्ये फोडून गोळंबी निघते. याची बी एवढी पौष्टिक असते चवदार असते. आपली प्राणशक्ती वाढवण्यासाठी म्हणजे आपल्या माणसाला धष्टपुष्ट करण्यासाठी अनेक कामासाठी हे आतमधली गोळंबी वापरते. बाजारामध्ये याच्या गोळंब्या भेटते इकडे मित्रांनो लई महाग राहते आणि लई पौष्टिक राहते आपल्या शरीरासाठी. पण उष्णता राहते त्याच्यामध्ये. या गोळंब्या खायच्या कुठं कवा हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नाही खायच्या. गोळंब्या 2-3 तरी खाल्ल्या आणि आपण उन्हात गेलं तर ऊन सहन नाही होत आपल्याला. हां ज्याला झालं त्याला होते पण ते काही माणसाला नाही होऊ शकत सण. त्याला शहरामध्ये जातात त्याला नाही होऊ शकत. आम्हाला सायकल होते असा नियम आहे आयुर्वेदाचा. चला आता बिबुल्या किती खाली पडल्या याचा शोध लावूया. बघ आहे का नाही हा असं का काढ मग पाय. भावा बहिणींनो व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून आता पुढच्या भागामध्ये घरी बिबुल्या कशा आणल्या आणि कशा काढल्या बिबुल्या आणि याचे फायदे काय काय कशा प्रकारे खाल्ल्या सर्व काही दिसणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. अवश्य पहा तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.